हाय फ्रेंड्स, तर मी बनवते आहे चकली, ते पण इन्स्टंट चकली भाजणीपासून। हे रामबंधूचं भेटतं आहे पॅकेट, याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट आहे, आपल्याला एक्स्ट्रा टाकायची जरूरत नाही आहे। हे 500 ग्राम आहे, अर्धा किलोचं चकलीचं आहे। याच्यामध्ये मी तीळ टाकते आहेत 1 ते 1.5 चमचा, कारण मला तीळ जास्त छान वाटतं चकलीमध्ये। याच्यामध्ये आहे पण तरी पण मी टाकते आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि गरम गरम तेल अर्धी वाटी कडक कडक टाकायचं याच्यामध्ये मोहनसाठी। हळूहळू टाका कारण हात भाजला जाईल, त्याचप्रमाणे हळूहळू टाकून याला एकजीव करायचं आहे। मी अर्धी वाटी टाकत आहे। त्याच्यामध्ये कोमट एक साईडला कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि ते कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळायचं आहे। हात सांभाळून करायचं आपल्याला हे सगळं एकजीव होईपर्यंत। आणि आपल्याला हे पीठ जरा घट्टच मळायचं आहे, त्याने आपल्याला काटेरी चकली बनते। अगर तुम्ही हे पीठ जास्त पातळ झालं तर याची चकली काटेरी नाही होणार, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। अगर आपल्याला काटेरी चकली पाहिजे तर हे पीठ आपल्याला एकदम म्हणजे कडक मळायचं आहे, थोडंसं घट्टच मळायचं, हे बघू शकता असं। आणि आता आपल्याकडे जे पण साचा असेल, जो पण आपल्याकडे तो घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आतून, त्याचे चांगले गोळे करायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे, तुमच्याकडे जो साचा असेल तुम्ही तो यूज करू शकता। आणि हे चकली तुम्ही पेपरवर या प्लेटवर जसं तुम्हाला सोयीचं वाटेल तसं तुम्ही बनवू शकता। आता मी डायरेक्टली ताटामध्येच बनवते आहे। तुम्ही पेपरवर पहिल्यांदा बनवत असेल तर पेपरवर बना, मी डायरेक्ट याच्यावरच बनवते आहे। आणि पूर्ण साईडला जे असतं काठ त्याला दाबून घ्यायचं आहे, त्याने तेलामध्ये खुलायला नाही पाहिजे। हे माझी चकली मी पूर्ण बनवत आहे। खूप छान लागते, क्रिस्पी पण बनते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पिठा। आणि इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे मी, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये सोडायचे आहे। चकली वरती आल्यावर त्याला पलटायचं आहे आणि जितके होईल तेवढेच टाकायचे आपल्याला एक तेलामध्ये। चकली वरती आल्या तर आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे, आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत, म्हणजे आपल्याला ब्राउनिश टाईपमध्ये थोडंसं यायला पाहिजे, या हिशोबाने आपल्याला चकली तळायची आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण एक साईडून उलटून पालटून आपल्याला छान तळून घ्यायचे आहे। आणि हे मी इको केअरचं ऑइल आहे त्यामध्ये बनवत आहे, लाकडी घाण्याचं तेल। याचप्रमाणे मी सगळ्या चकल्या बनवून घेते आहे। हे बघा, खूप छान बनल्या चकल्या आणि खूप क्रिस्पी झाल्या। तुम्ही पण एकदा ट्राय करा। थँक्यू, बाय, टेक केअर, हॅपी दिवाळी।